प्री प्लॅन्ड, त्यांनी पूर्व नियोजित हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता. आणि मी आता समोर आहे ना, माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे. पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण. ते आरोप डिपार्टमेंट बघेल, टेस्ट होतील, मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठे पळून नाही गेलेलो, मी कुठे गायब नाही झालेलो. पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ करून अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय. लक्ष्मण हाके हे पुण्यातील खुल्या पटांगणावर दारू प्यायला बसले होते तेव्हा त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. दरम्यान या प्रकरणी लक्ष्मण हाकेंची मेडिकल चाचणी करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली. त्यावरून त्यांची मेडिकल तपासणीही करण्यात आली आहे. त्यानंतर मेडिकल रिपोर्टमध्ये नेमकं काय निष्पन्न झालं, लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक हा वाद नेमका कशामुळे झाला हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. समोर जी माहिती आली आहे त्यानुसार पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ करून अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला. याबाबत लक्ष्मण हाकेंना मराठा आंदोलकांनी घेराव घालून जाब विचारणारा व्हिडिओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शहरातील मराठा आणि ओबीसी समाजातील नेते मंडळी कोंढवा पोलीस स्टेशन परिसरात आल्यावर जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली. यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याच दरम्यान लक्ष्मण हाकेंना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आलं. त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातील कार्यकर्ते जमवून घोषणाबाजी करण्यात आली. कोंढवा रोड परिसरात लक्ष्मण हाकेंनी मराठा बांधवांना दारू पिऊन जिवे मारण्याची धमकी दिली, तसंच अरेरावीची भाषा वापरली. त्यामुळे लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, तसंच त्यांची ससून रुग्णालय आणि खासगी लॅबमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. त्यामधून लक्ष्मण हाकेंनी दारू प्यायल्याचं स्पष्ट होईल अशी भूमिका मराठा आंदोलकांनी मांडली होती. त्यानुसार ससूनमध्ये हाकेंची टेस्ट करण्यात आली. त्याच्या प्राथमिक अहवालात हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं असं डॉक्टरांनी सांगितलंय. त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाकेंच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी 1-2 दिवस लागू शकतात अशी ही माहिती समोर आली आहे. लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलकांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठा आंदोलकांनी देखील हाकेंनी दारू पिऊन शिव्या दिल्याची तक्रार दिली आहे. हाके यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांचा हाकेंच्या सार्वजनिक ठिकाणी केलेल्या कथित मद्यप्राशन मुद्द्यासह संभाजीराजे छत्रपती यांच्यावर लक्ष्मण हाकेंनी केलेल्या वक्तव्याबाबत आक्षेप आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांना उद्देशून तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते, तुम्ही छत्रपती शाहूराजांचे आणि शिवरायांचे देखील वारस नाहीत, मिस्टर संभाजी भोसले ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही असं वक्तव्य केलं होतं. यामुळे मराठा आंदोलकांमध्ये हाकेंविषयी संतापाची भावना निर्माण झाली होती. अशात ही घटना घडल्यानं मराठा आंदोलक आणि लक्ष्मण हाके यांच्यातला वाद चिघळलाय. दरम्यान मराठा आंदोलकांच्या या आक्षेपावर हाकेंनी म्हटलंय की ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव आहे. कालच्या राड्यामागे संभाजीराजे छत्रपती आहेत, त्यांचा मला जिवे मारण्याचा प्रयत्न होता असा गंभीर आरोप देखील लक्ष्मण हाकेंनी केलाय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केलाय. यामुळे ओबीसी नेते आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. सध्या लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यातील जो वाद पाहायला मिळतोय, केवळ राजकारण समोर ठेवून असे वाद झाले तर महाराष्ट्राला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. महाराष्ट्राच्या परंपरेला, सामाजिक ऐक्याला यामुळे छेद जाईल. असे वाद महाराष्ट्राला परवडणार नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला या वादाविषयी काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।